So hello students, let's start our today's lecture of the physics. Okay, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण लेंथ मेजरमेंट कसं करायचं. लेंथ मेजरमेंट म्हणजे खूप स्मॉल लेंथ मेजर कशी करायची, खूप लार्ज लेंथ म्हणजे खूप लार्ज डिस्टन्सेस कसे मेजर करायचे आणि त्याच्यामध्ये पॅरालॅक्स मेथड नावाची एक मेथड आहे. ती मेथड आपल्याला व्यवस्थित स्टडी करायची आहे. ओके, सो मेथड्स ऑफ लेंथ मेजरमेंट लक्षात घ्या काय काय आहेत. ओके, मेथड्स ऑफ लेंथ मेजरमेंट आपण त्याला म्हणणार किंवा डिस्टन्स मेजरमेंट म्हणणार आहे. लक्षात घ्या, मेथड्स ऑफ लेंथ और डिस्टन्स मेजरमेंट. डिस्टन्स मेजरमेंट. ओके, तर लेंथ किंवा डिस्टन्स मेजरमेंटच्या बेसिकली दोन मेथड आहेत. लक्षात घ्या. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट जी मेथड आहे ना त्याला डायरेक्ट मेथड म्हटलं जातं आणि दुसरी जी आहे ती इनडायरेक्ट मेथड. ओके, सो मेथड्स ऑफ लेंथ मेजरमेंट मध्ये फर्स्ट आहे दॅट इज डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड आणि दुसरी आहे इनडायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड म्हणजे काय, लेंथ मेजरमेंटसाठी लेंथ मेजरमेंटचं इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आणि त्या फिजिकल क्वांटिटीला लावायचं आणि डायरेक्टली काय करायची, लेंथ मेजर करायची. त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट मेथड. सो डायरेक्ट मेथड मध्ये थोडक्यात काय करतो आपण, बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, ती स्केल असेल किंवा लेंथ मेजरमेंटचे आणखी काही इन्स्ट्रुमेंट आहेत जसे व्हर्नियर कॅलिपर आहे, मायक्रोमीटर आहे, स्पिरोमीटर आहे. असे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते वापरून किंवा तुमच्याकडे मेजरिंग टेप जर असेल तर ते टेप डायरेक्टली त्या काय करायचं, लेंथला लावायचं, त्या डिस्टन्सला लावायचं. एक काइंड म्हणजे ते जे डिस्टन्स आपण मेजर करायचं आहे ते डिस्टन्सला दोन एंड असणार आहेत. एका एंडला काय करायचं, 0 लावायचं आणि दुसरं एंड किती डिस्टन्सला आहे बघायचं डायरेक्टली. ओके, त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट मेथड असं म्हणतो. ओके, सो इन दिस मेथड काय करतो आपण, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. वी आर गोइंग टू यूज द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. जस्ट अ मिनिट. डायरेक्ट मेथड. In this method measuring instrument is used. Instruments such as meter scale, vernier caliper or micrometer, okay, micrometer etc. are used. आणि इतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साईने डायरेक्ट काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. ओके, अँड सेकंड इज इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, डायरेक्ट मेथड जे आहे ते जनरली आपण कशासाठी वापरतो, टू मेजर स्मॉल डिस्टन्सेस. ओके, कारण स्मॉल डिस्टन्स असेल आणि इन्स्ट्रुमेंट देखील जनरली मेजरिंग इन्स्ट्रुमेंट स्मॉल असतात, त्याच्यामुळे स्मॉल डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी डायरेक्ट मेथड वापरतो. ओके, जनरली युज्ड टू मेजर स्मॉल डिस्टन्सेस. Generally used to measure small distances. ओके, आता हे स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे कुठल्या मेजरमेंटसाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरायचं ते पण थोडंसं आपण इथं बघूया. तर साधारणपणे 10⁻³ मीटर टू 10⁻² मीटर हे जे डिस्टन्स आहे ते मेजर करायचं असेल तर काय करतो आपण, मीटर स्केल वापरतो. मीटर स्केल, ती पण इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. डायरेक्ट मेथड जनरली आपण स्मॉल डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलंय, 10⁻³ आता 10⁻³ मीटर म्हणजे काय असतं, 1 मिलीमीटर असतं. 1 मिलीमीटर. आणि त्याच्यासाठी काय करतो आपण, मीटर पट्टी. मीटर स्केल म्हणजे मीटर पट्टी आणि मीटर पट्टीवर मिलीमीटरचे मार्किंग असतात, माहित आहे ना, छोटे छोटे मार्किंग असतात बघा. म्हणजे 1 मिलीमीटर आपण मीटर पट्टीच्या साहाय्याने मेजर करू शकतो, लक्षात घ्या. आणि साधारणपणे 10⁻² मीटर म्हणजे 100 मीटर पर्यंत. आता 100 मीटरची रेस वगैरे आपण लावतोय, माहिती आहे ना,
मग 100 मीटर डिस्टन्स मेजर करायला डायरेक्टली मेजरिंग टेप असतो किंवा मीटर पट्टीच्या साहाय्यानं किंवा मेजरिंग टेप जे आहे त्याच्या साहाय्यानं आपण ते डिस्टन्स टाकू शकतो. तर साधारणपणे 1 मिलीमीटर पासून 100 मीटर पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते जनरली मेजर करण्यासाठी आपण मीटर स्केलचा वापर करतो. त्याच्यानंतर 10⁻⁴ मीटर डिस्टन्स म्हणजे 10⁻⁴ मीटर म्हणजे काय लक्षात असते येते ना, 1/10 मिलीमीटर. एका मिलीमीटरचा 10वा भाग एक मिलीमीटर. हे बघा, तुमच्याकडे जर स्केल असेल, पट्टी असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात दोन जो छोट्या लाईन्स असतात ना, त्या दोन छोट्या लाईन मधलं डिस्टन्स म्हणजे मिलीमीटर आहे. आणि त्याचे 10 पार्ट केले तर ते छोटं जे डिस्टन्स तयार होणार आहे, मिळणार आहे आपल्याला, ते मेजर करण्यासाठी काय करतो आपण, व्हर्नियर कॅलिपरचा वापर करतो. ओके, व्हर्नियर कॅलिपर. आणि याच्यापेक्षाही स्मॉल डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल म्हणजे 10⁻⁵ मीटर. 10⁻⁵ मीटर म्हणजे काय, एका मिलीमीटरचे 100 पार्ट, 1/100 मिलीमीटर. जे मिलीमीटर छोटं डिस्टन्स आहे ना, त्याचे 100वा पार्ट जर आपल्याला मेजर करायचा असेल तर आपण काय करतो, जनरली मायक्रोमीटर वापरतो, मायक्रोमीटर. आणि याच्यापेक्षाही कमी डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल म्हणजे 10⁻⁻6 मीटर. 10⁻⁻6 मीटर. 10⁻⁻6 मीटर म्हणजे काय, एका मिलीमीटरचा 1000वा पार्ट, 1000th पार्ट आपल्याला मेजर करायचा असेल तर आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्फिरोमीटर असं म्हटलं जातं. स्फिरोमीटर हे इन्स्ट्रुमेंट इथं वापरले जातं. तर मला चॅट सेक्शन मध्ये सांगा, व्हर्नियर कॅलिपर, मीटर स्केल तर तुम्ही बघितलेले असेल, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर बघितलंय का? कारण हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला लिस्ट काउंट काढण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत. म्हणजे लिस्ट काउंट वर याच्यावर काही मेन्स किंवा नीटला याच्यावर क्वेश्चन येतात. व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर. तर याच्या तुम्हाला डायग्राम दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर कसं दिसतं किंवा मायक्रोमीटर कसं दिसतं हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. This is one instrument which is called as vernier caliper. Okay, this is vernier caliper. म्हणजे व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय असतात, या पद्धतीने दोन जॉज असणार आहेत. हा फिक्स्ड जॉ असतो आणि हा काय असतो, इथं मुव्हेबल जॉ. हा जो जॉ आहे ना, तो इकडे सरकवू शकतो राईट हँड साईडला. आणि या दोन जॉच्या मध्ये ज्या ऑब्जेक्टची आपल्याला मेजरमेंट करायची आहे तो ऑब्जेक्ट आपण मध्ये धरू शकतो. ओके. आणि इथं दोन स्केल असतात, इथे एक मेन स्केल असते आणि दुसरी व्हर्नियर स्केल. मेन स्केल आणि व्हर्नियर स्केलचा वापर करून आपण काय करू शकतो, त्या ऑब्जेक्टची साईज, मिलीमीटरचा 10वा पार्ट जो आहे त्या साईज मध्ये, त्या रेंज मध्ये देखील काय करू शकतो, आपण मेजर करू शकतो. तर दिस इज कॉल्ड ॲज व्हर्नियर कॅलिपर. याची मेजरमेंट कशी करायची, याचा लिस्ट काउंट म्हणजे काय असतं, हे सगळं याच टॉपिक मध्ये आहे. हे नीट मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण त्यावेळी बघणार आहे. हे व्हर्नियर कॅलिपर झालं. हे मायक्रोमीटरची डायग्राम तुम्हाला आता दाखवतो. सो हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, याला मायक्रोमीटर असं आपण म्हणतो. मायक्रोमीटर मध्ये हे जे थिंबल आहे ना, हे आपण रोटेट करू शकतो. वी कॅन रोटेट दिस थिंबल. ठीक आहे. इथं देखील एक स्केल आहे बघा, स्केल. इथं दोन स्केल असतात, एक म्हणजे मेन स्केल जे हॉरिझॉन्टल दिसते तुम्हाला, ती 0, 5 वगैरे दिसते ते, आणि सर्क्युलर एक स्केल असते. आणि इथं हे जे दोन जॉज आहेत, अॅन्व्हिल आणि स्पिंडल, असे दोन जे जॉज आहेत ना, अॅन्व्हिल आणि स्पिंडल, यांच्यामध्ये काय करायचा, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला डायमीटर किंवा थिकनेस मेजर करायचा आहे ना, तो ऑब्जेक्ट तिथं धरायचा आहे. तर हे दोन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला नीट आणि मेन्स, जेई मेन या एक्झामला आहेत, त्याच्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला स्टडी करायचे आहेत, परंतु नंतर स्टडी करणार आहे आपण. ओके, या टॉपिकच्या शेवटी हा पार्ट आहे. तर व्हर्नियर कॅलिपर अँड दिस इज कॉल्ड ॲज मायक्रोमीटर. हे दोन इन्स्ट्रुमेंट आपण म्हणजे व्हेरी स्मॉल डिस्टन्स देखील, म्हणजे मिलीमीटरचा 100वा पार्ट देखील आपण काय करू शकतो, या मायक्रोमीटरच्या साहाय्याने आपण मेजर करू शकतो. हे इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली वापरले जातात. ठीक आहे. आणि स्पिरोमीटर हा मायक्रोमीटर सारखाच दिसतो, थोडंसं त्याच्यामध्ये फक्त मॉडिफिकेशन असतं. सो लक्षात आलं का बघा, लेंथ मेजरमेंट मध्ये आता आपण काय बघितलं, तर लेंथ मेजरमेंटच्या बेसिकली दोन मेथड आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड जी आहे ती जनरली मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं केली जाते, म्हणजे मीटर पट्टी, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्पिरोमीटर याच्या साहाय्यानं. ठीक आहे. आणि डायरेक्ट मेथड जनरली स्मॉल डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी वापरतो. आणि मीटर स्केल बघा, 1 मिलीमीटर पासून 100 मीटर पर्यंत वापरू शकतो. व्हर्नियर कॅलिपर मिलीमीटरचा 10th पार्ट म्हणजे 10⁻⁴ मीटर. आणि मायक्रोमीटर जे आहे ते मिलीमीटरचा 100th पार्ट. ओके, याच्यासाठी आपण वापरतो. लक्षात येत आहे.
आता ही झाली डायरेक्ट मेथड ऑफ द लेंथ मेजरमेंट. आता पुढे इनडायरेक्ट मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट काय लक्षात घ्या. इनडायरेक्ट मेथड, सेकंड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट इज इनडायरेक्ट मेथड. आता इनडायरेक्ट मेथड जे आहे ते जनरली लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी जिथं आपण इन्स्ट्रुमेंट वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एका झाडाची उंची मोजायची आहे, झाडाची उंची, तर त्या झाडाच्या टोकाला तर आपण जाऊ शकत नाही ना, तिथं मीटर पट्टी लावू शकणार नाही आणि खाली बेसला लावू शकणार नाही. किंवा एका माउंटनची आपल्याला हाईट मेजर करायची आहे, माउंटनची हाईट, तर माउंटनच्या हाईटला जायला पाहिजे, परत त्याचा बेस कुठं आहे तो शोधून काढायला पाहिजे, ती व्हर्टिकल हाईट मेजर करणं ते डिफिकल्ट काम आहे, किंवा तेवढी मोठी मीटर पट्टी आणणं देखील अवघड काम आहे. ओके, तर असे जे डिस्टन्सेस आहेत, व्हेरी लार्ज डिस्टन्सेस, ओके, जिथं ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंट पोहोचू शकत नाही, तर तिथं काय करतो आपण, इनडायरेक्ट मेथड वापरतो. ओके, सो इनडायरेक्ट मेथड इज युज्ड वेअर इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट पॉसिबल टू यूज. ओके, हा, तर आपण बघत होतो इनडायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड मध्ये काय करतो, पुन्हा एकदा बघा, तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरतो आणि स्मॉल डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी जनरली डायरेक्ट मेथड वापरतो. ठीक आहे, तर इनडायरेक्ट मेथड कुठं वापरायची, तिथं डायरेक्टली मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण वापरू शकत नाही. ओके, एक्झाम्पल काय दिलं होतं मी, फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रीची हाईट मेजर करायची असेल, ओके, एखाद्या ट्रीची हाईट मेजर करायची असेल, किंवा एका माउंटनची हाईट आपल्याला मेजर करायची असेल, किंवा मूनचा आपल्यापासून डिस्टन्स मेजर करायचा आहे, किंवा एखाद्या डिस्टन्स स्टारचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे, तर हे डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी तेवढं मोठं इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, दुसरी कुठली तरी मेथड यूज करावी लागेल. त्याला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं. सो इन indirect method instruments are not possible to use. Okay, in indirect method instruments are not used, that is measuring instruments, direct जे measuring instrument आहे ते आपण यूज करत नाही. Instruments are not used. Okay, measuring instruments are not used, and this method is generally used. This method is generally used to measure large distances. To measure large distances. Okay, this method is generally used to measure large distances. Okay, आता इनडायरेक्ट मेथड मध्ये लार्ज डिस्टन्सेस कसे मेजर करायचे, तर त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत बेसिकली. एक म्हणजे ट्रिग्नोमेट्री वापरून आणि दुसरी म्हणजे पॅरालॅक्स मेथड वापरून. ओके, आता फॉर एक्झाम्पल हे बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला एका ट्रीची हाईट सपोज मेजर करायची असेल. फॉर एक्झाम्पल सपोज देर इज अ ट्री लाईक दिस. ठीक आहे, आणि या ट्रीची हाईट मला मेजर करायची आहे. तर ट्रीची हाईट कशी मेजर करणार लक्षात घ्या. तर या ट्रीचा जो बॉटम आहे त्या बॉटम पासून काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल मी एक एक्स डिस्टन्स पाठीमागे येणार, काहीतरी एक्स डिस्टन्स, ट्रीच्या बॉटम पासून एक्स डिस्टन्स पाठीमागे यायचं आणि तिथून काय करायचं, ह्या ट्रीचं जे वरचं एंड आहे त्या डायरेक्शननं ऑब्झर्व करायचं आहे. कुठून, ट्रीचं जे टॉप एंड आहे ते टॉप एंड पासून, म्हणजे आता हे त्या डायरेक्शन बघायचं आहे आणि ही ऑब्झर्वेशनची डायरेक्शन विथ हॉरिझॉन्टल किती अँगल करते हे फक्त मेजर करायचं आहे तुम्हाला, किती अँगल मेजर करते. ठीक आहे, आता इथं काय होणार आहे, एक राईट अँगल ट्रायंगल या पद्धतीने तयार होणार. देर इज अ राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस, आणि ही काय असणार आहे, इथं एच हाईट असणार आहे. तर इथं डायरेक्टली आपण ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरू शकतो. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला कुठला, दॅट इज टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरू शकतो ना. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय दी ऍडजस्टंट साइड, बरोबर आहे ना. मग आता आपल्याला हे डिस्टन्स माहित आहे, ट्री पासून आपण किती डिस्टन्स दूर आलोय ते माहित आहे. परत ट्रीचं जे वरचं टोक आहे त्या टोकानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे तो अँगल मेजर देखील करू शकतो आपण थिटा. आणि अशा प्रकारे एच इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स इंटू टॅन थिटा. या पद्धतीने एखाद्या ट्रीची हाईट जर मेजर करायची असेल, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरायचं नाही तिथं, लक्षात घ्या. एखाद्या झाडाची उंची मेजर करायची असेल तर तिथं टेप लावायची गरज नाही, डायरेक्टली ट्रिग्नोमेट्रीचा वापर आपण करू शकतो. पुन्हा एकदा बघा कसं करायचं, ट्रीच्या बॉटम पासून काही डिस्टन्स पाठीमागे यायचं, हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतो.
एक्स डिस्टन्स हे मात्र टेपने मेजर करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्या ट्रीचं वरचं टोक जे आहे त्या टोकाकडे काय करायचं आहे आपल्याला बघायचं आहे. तर ती ऑब्झर्वेशनची डायरेक्शन असणार आहे. लक्षात येत आहे. तर त्या ऑब्झर्वेशनच्या डायरेक्शननं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल फक्त तुम्हाला मेजर करावा लागेल. आणि इथं राईट अँगल ट्रायंगल जो फॉर्म होतोय तो मेजर करावा लागेल. किंवा एका माउंटनची हाईट मेजर करायची असेल तर माउंटनची हाईट कशी मेजर करावी लागेल. ओके, माउंटनची हाईट सपोज आपल्याला मेजर करायची असेल तर ती कशी मेजर करावी लागेल. जस्ट अ मिनिट. सपोज देर इज अ माउंटन लाईक दिस. आता माउंटन खूप मोठा असतो, बरोबर आहे ना. तर त्या माउंटनचा एक्झॅक्टली बेस, आता झाडाचा बॉटम पॉईंट आपल्याला मिळू शकतो, परंतु माउंटनचा एक्झॅक्टली बॉटम पॉईंट कुठं आहे ते आपल्याला तिथपर्यंत खोदता येणार नाहीये. लक्षात घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर फॉर एक्झाम्पल एक पॉईंट ए सिलेक्ट करायचा, माउंटन पासून एक पॉईंट ए सिलेक्ट करायचा. हे डिस्टन्स काय इकडचं मेजर करायची गरज नाहीये. तिथून काय करायचं, माउंटनचं जे वरचं एंड आहे त्याला ऑब्झर्व करायचं आणि या ऑब्झर्वेशन डायरेक्शननं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल आपण थीटा मेजर करू शकतो. थीटा, त्याला फॉर एक्झाम्पल θ1 म्हणूया. त्याच्यानंतर ए पासून काय करायचं, थोडंसं पाठीमागं आणखी जायचं, बी डिस्टन्सला जायचं आणि हे डिस्टन्स मात्र मेजर करायचं आहे. हे डिस्टन्स एक्स मेजर करायचं आहे. हे बघा, माउंटन पासून एका सर्टन डिस्टन्सवर थांबायचं दूर अंतरावर. तिथून काय करायचं, माउंटनचं टॉप एंड जे आहे ते ऑब्झर्व करायचं आणि ती ऑब्झर्वेशनची डायरेक्शन जी आहे त्यांना हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल मेजर केलाय ते बघायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला टेलिस्कोप लावावा लागतो. लक्षात घ्या. टेलिस्कोप काय करायचा, सुरुवातीला हॉरिझॉन्टल असणार, तो तिरका 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 करत न्यायचा कधीपर्यंत, जोपर्यंत त्या टेलिस्कोप मधून आपल्याला वरचं टोक दिसत नाही ना तोपर्यंत तिरका करायचा. आणि टेलिस्कोपनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल म्हणजे तो अँगल आपल्याला मिळू शकतो. ओके, अँगल मेड बाय ऑब्झर्वेशन डायरेक्शन विथ द हॉरिझॉन्टल, तो अँगल आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ए पासून थोडंसं आणखी पाठीमागे जायचं, बी पॉइंटला जायचं आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स मात्र आपण मेजर करू शकतो. परत काय करायचं, बी पोझिशन पासून काय करायचा, टेलिस्कोप माउंटनच्या एंडला काय करायचा, फोकस करायचा. ठीक आहे. आणि परत हा जो अँगल असेल, अँगल मेड बाय ऑब्झर्वेशन डायरेक्शन विथ हॉरिझॉन्टल, हा देखील अँगल काय करायचा आहे तुम्हाला मेजर करायचा आहे. ठीक आहे. हा अँगल θ2 असणार आहे. आता इथं मी हा राईट अँगल ट्रायंगल जर तयार केला, राईट अँगल ट्रायंगल, परत जॉमेट्रीचा इथं वापर येणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. आता हे डिस्टन्स सपोज वाय असेल, कुठलं, ए पॉइंट पासून हा जो बेस आहे इथंपर्यंत डिस्टन्स वाय असेल, तर इथं दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. तर टॅन θ1 चा फॉर्म्युला काय येणार बघा, टॅन θ1 इज इक्वल टू अपोजिट साइड दॅट इज हाईट ऑफ द माउंटन ना. टॅन θ1 म्हणजे काय येणार, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड म्हणजे हाईट ऑफ माउंटन डिवायडेड बाय वाय आहे, परंतु हे वाय आपल्याला माहिती नाही, एच देखील माहिती नाही. तसं टॅन θ2 चा फॉर्म्युला काय येणार बघा, टॅन θ2 म्हणजे मोठा राईट अँगल ट्रायंगल जर घेतला, अपोजिट साइड पुन्हा एकदा एच येणार आणि ऍडजस्टंट साइड काय येणार आहे, एक्स प्लस वाय येणार, एक्स प्लस वाय. आता ह्या दोन इक्वेशनचा वापर करून, कारण हे दोन इक्वेशन आणि दोन अननोन आहेत. दोन अननोन कुठले, एक म्हणजे एच पण अननोन आहे आणि वाय पण अननोन आहे, परंतु θ1 θ2 आणि एक्स या तीन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. दोन इक्वेशन, दोन अननोन जर असतील तर हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून काय करू शकतो, माउंटनची हाईट आपण काढू शकतो. बघा, म्हणजे डिस्टन्सेस कसे मेजर करायचे हे आपला पार्ट चालू आहे. तर त्याच्यामध्ये इनडायरेक्ट मेथडमध्ये काय करतो आपण, जनरली जे इन्स्ट्रुमेंट, डायरेक्टली इन्स्ट्रुमेंट लावून काही हाईट आपण मेजर करू शकत नाही, त्या हाईट कशा मेजर करायच्या ते बघावलंय. फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रीची हाईट मेजर करायची असेल तर काय करायचं आहे, ट्रीच्या बॉटम पासून, ट्रीचा बॉटम पॉईंट आपल्याला मिळू शकतो, बॉटम पॉईंट पासून काही डिस्टन्स दूर जायचं, तिथून काय करायचं, टेलिस्कोप फोकस करायचा, कुठं, त्या ट्रीच्या वरच्या टोकाला फोकस करायचा आणि तो अँगल मेजर करायचा, अँगल मेड बाय द ऑब्झर्वेशन डायरेक्शन विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आणि तो मेजर केला की राईट अँगल ट्रायंगलचं कन्सेप्ट वापरून आपण हाईट मेजर करू शकतो. सिमिलरली माउंटनची हाईट मेजर करायची असेल तर दोन ऑब्झर्वेशन पॉईंट आपल्याला घ्यावे लागतील. ए पॉईंट पासून ऑब्झर्व करायचं, माउंटनच्या टोकाला θ1 अँगल मेजर करायचा, बी पॉईंट पासून माउंटनच्या त्या टॉप पॉईंटला ऑब्झर्व करायचं, θ2 मेजर करायचा आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स मेजर करायचं आणि ट्रिग्नोमेट्री वापरायची. ओके, तर ही झाली ट्रिग्नोमेट्रिक मेथड.
तर ट्रिग्नॉमेट्रिक मेथडच्या साहाय्याने कुणाची हाईट आपण मेजर करू शकतो? एखाद्या ट्रीची किंवा एखाद्या माउंटनची हाईट आपण मेजर करू शकतो. लक्षात येत आहे? ट्री किंवा माउंटनची हाईट. आता समजा याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल, याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स म्हणजे कुठलं? फॉर एक्झाम्पल मूनचं आपल्यापासूनचं डिस्टन्स. ओके, मूनचं आपल्यापासूनचं डिस्टन्स किंवा एखाद्या दुसऱ्या प्लॅनेटचं आपल्यापासूनचं डिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी मेथड वापरावी लागते अँड दॅट इज कॉल्ड ॲज पॅरलॅक्स मेथड. ही मेथड आता खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पॅरलॅक्स मेथड. ओके, तर याचा यूज अगोदर लिहितो मी. पॅरलॅक्स मेथड. Parallax method is used to measure distance of. कुणाचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी पॅरलॅक्स मेथड वापरायची? डिस्टन्स ऑफ मून or planet or any star etc. हा पॅरलॅक्स मेथडचा यूज आहे. म्हणजे आता आपल्याला मून पासून अर्थचं किती डिस्टन्स आहे हे सध्या आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर बाकीच्या प्लॅनेटचा आपल्यापासून किती डिस्टन्स आहे ते देखील माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यात जवळचा जो स्टार आहे सन सोडून दुसरा जो जवळचा स्टार आहे त्याचं देखील डिस्टन्स सायंटिस्टने मेजर केलेलं आहे आणि ते डिस्टन्सेस कसे मेजर केलेले आहेत? बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड. ठीक आहे, तर पॅरलॅक्स मेथड एक्झाम मध्ये आली तर त्याचा सुरुवातीला यूज लिहायचा आहे. त्याचा यूज काय आहे? पॅरलॅक्स मेथड इज यूज टू मेजर डिस्टन्स ऑफ मून किंवा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट किंवा डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ पासूनचं डिस्टन्स एटसेट्रा फ्रॉम अर्थ. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुरुवातीला पॅरलॅक्स म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर स्टडी करावं लागेल. व्हॉट डू यू मीन बाय पॅरलॅक्स? अगोदर पॅरलॅक्सची डेफिनेशन लिहितो आणि मग तुम्हाला याचा मीनिंग सांगतो. तर पॅरलॅक्सची डेफिनेशन काय आहे बघा. Parallax is defined as apparent change in position of object. बघा, व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे. apparent change in position of object when observed from sideway positions or two sideway positions किंवा ब्रॅकेट मध्ये टू डिफरंट पोझिशन्स असं म्हणूया. टू डिफरंट पोझिशन्स. ओके, ही पॅरलॅक्सची डेफिनेशन आहे. आता पॅरलॅक्स म्हणजे एक्झॅक्टली काय याचं एक मी सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. काय करायचं लक्षात घ्या. आता हा तुम्ही लेक्चर चालू असताना हा एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करायचा आहे. तुमच्या समोर पेन धरा. ओके, हा पेन किती डिस्टन्सला धरायचा? साधारणपणे आपल्या हाताची लांबी जो आहे ना तेवढ्या लांबीच्या डिस्टन्सला धरायचा. म्हणजे पूर्ण हात स्ट्रेट करा, पेन समोर धरा. ठीक आहे, आणि हा जो पेन आहे ना तो काय करायचा आहे? एकदा फक्त उजव्या डोळ्यानं बघायचा आहे आणि नंतर फक्त डाव्या डोळ्यानं बघायचा आहे. आता फक्त उजव्या डोळ्यानं बघितला आणि नंतर डाव्या डोळ्यानं बघितला. कंटिन्युअसली तुम्ही डोळे उघडझाप करून बघा. तुम्हाला तो पेन आहे तिथं दिसणार नाही. थोडासा उजव्या डोळ्यानं बघितल्यानंतर थोडासा डावीकडे दिसेल, डाव्या डोळ्यानं बघितल्यानंतर थोडासा उजवीकडे दिसेल. म्हणजे त्याची पोझिशन फिक्स राहणार नाही, ती थोडीशी चेंज होताना दिसणार. बघा, एक्सपेरिमेंट करून बघा सध्या आणि ते तुम्हाला तसं दिसतंय का बघा. दोन्ही डोळ्यांनी तो पेन बघायचा नाहीये. पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या डोळ्याच्या समोर पेन धरा. ओके, किती डिस्टन्सला? साधारणपणे आपल्या हाताची जेवढी लांबी आहे तेवढ्या डिस्टन्सला असा धरा. मी ज्या पद्धतीने स्क्रीनमध्ये धरलाय त्या पद्धतीने धरा. एकदा उजव्या डोळ्याच्या साईनं बघायचं आहे आणि दुसऱ्यांदा डाव्या डोळ्याच्या साईनं बघायचं. असं रिपीटेडली बघा. तर तुम्हाला लक्षात येईल की तो पेनची जी पोझिशन आहे ती आहे तिथं तुम्हाला दिसणार नाही, ती थोडीशी शिफ्ट होताना दिसणार आहे. उजव्या डोळ्यानं बघितलं तर थोडीशी डावीकडे शिफ्ट होताना दिसतील. डाव्या डोळ्यानं बघितल्यानंतर थोडीशी उजवीकडे शिफ्ट झालेली दिसेल. ओके, असं दिसतंय का बघा ऍक्च्युली.
यस नो काय? दिसतंय ना? यालाच आपण पॅरालॅक्स असं म्हणतो. So parallax is defined as apparent change in the position of object when it is observed from sideway position or two different eyes. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट थोडासा डावीकडून बघितला आणि थोडासा उजवीकडून बघितला, म्हणजे दोन डिफरंट पोझिशन पासून बघितला तर त्याची पोझिशन आहे तशी जाणवत नाही, थोडीशी काय होते, शिफ्ट झाल्यासारखी वाटते. ठीक आहे, म्हणजे हे बघा, हा ऑब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. लेफ्ट हँड साइडनं बघितला तर तुम्हाला तो काय वाटणार आहे, जी स्ट्रेट डायरेक्शन असणार त्याच्या राईटला असल्यासारखं जाणवणार. आणि राईट आईनं जर बघितला तर तुम्हाला कुठं दिसतो, तो जी स्ट्रेट डायरेक्शन आहे त्याच्या थोडंसं डावीकडं दिसणार आहे. लक्षात येत आहे? हे बघा, पॅरालॅक्सची डेफिनेशन लक्षात आली का? बघा, पॅरालॅक्स इज डिफाइंड ॲज ॲपेरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ऍक्च्युअली आपल्या पोझिशन पासून हलतोय का नाही, परंतु आपल्याला त्याची पोझिशन हलताना दिसते, म्हणून त्याला काय म्हटलंय, ॲपेरंट चेंज म्हटलंय. ॲपेरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट when observed from sideway position, म्हणजे when it is observed from two different positions. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इथं ऑब्जेक्ट असेल, लक्षात घ्या. लेफ्ट आयनं जर बघितला तर तो जी स्ट्रेट डायरेक्शन असणार आहे, ओरिजिनल डायरेक्शन आहे, त्याच्या थोडासा राईट हँड साईडला तुम्हाला दिसेल. आणि राईट आयनं जर बघितला तर तुम्हाला काय दिसणार आहे, तो थोडासा स्ट्रेट डायरेक्शनच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसणार आहे, लेफ्ट हँड साईडला दिसणार आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथं काही महत्वाच्या टर्म्स आहेत. त्या टर्म्स काय आहेत, तर ज्या जे दोन ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत, त्या दोन ऑब्झर्वेशन पॉइंट मधलं डिस्टन्स जे आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, बेसिस असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज बेसिस. ओके, तर इथं आणखी एक महत्वाची डेफिनेशन आहे, बेसिस म्हणजे काय. सो पॅरालॅक्स मेथड मध्ये बेसिस नावाची एक डेफिनेशन आहे. बेसिस म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन two observation points, distance between two observation points is called as basis. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्या दोन डोळ्यामधलं डिस्टन्स, म्हणजे समजा एकदा आपण डाव्या डोळ्यानं बघत असलो आणि नंतर उजव्या डोळ्यानं बघत असलो, तर ऑब्झर्वेशन पॉईंट दोन झाले ना. एक डावा डोळा हा पहिला ऑब्झर्वेशन पॉईंट झाला, उजवा डोळा हा दुसरा ऑब्झर्वेशन पॉईंट झाला, आणि या दोन डोळ्यामधलं डिस्टन्स म्हणजे बेसिस होणार थोडक्यात. म्हणजे आपण जो आता एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंटसाठी बेसिस काय होणार आहे, या दोन डोळ्यामधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ठीक आहे, आणि समोर आपल्या काय आहे, पेन आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि इथं आणि बेसिस नंतर नेक्स्ट महत्वाची जी टर्म येते, दॅट इज पॅरालॅक्स अँगल. म्हणजे काय, ओके, नेक्स्ट इज द पॅरालॅक्स अँगल. पॅरालॅक्स अँगल किंवा त्याला पॅरालॅक्टिक अँगल असंही म्हटलं जातं. पॅरालॅक्स अँगल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरालॅक्टिक अँगल. पॅरालॅक्टिक अँगल. तर आता आपल्या समोर जो पेन किंवा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टनं फर्स्ट ऑब्झर्वेशन पॉइंट आणि सेकंड ऑब्झर्वेशन पॉइंट, ओके, फर्स्ट ऑब्झर्वेशन पॉइंट आणि सेकंड ऑब्झर्वेशन पॉइंट, ओके, इथं जो केलेला अँगल आहे त्याला काय म्हणायचं, पॅरालॅक्टिक अँगल. सो अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ बेसिस और विथ टू ऑब्झर्वेशन पॉइंट्स, दॅट इज कॉल्ड एज पॅरालॅक्टिक अँगल. हा जो अँगल आहे ना, या अँगलला काय म्हणायचं, पॅरालॅक्टिक अँगल किंवा पॅरालॅक्स अँगल. ओके, सो ऑब्जेक्टनं लेफ्ट ऑब्झर्वेशन पॉइंट
आणि ऑब्झर्व्हरनं राईट ऑब्झर्वेशन पॉइंट, ओके, या दोन ऑब्झर्वेशन डायरेक्शनच्या मध्ये जो अँगल असणार ना त्याला पॅरलॅक्स अँगल असं म्हणायचं. सो पॅरलॅक्स अँगलची डेफिनेशन काय होणार बघा, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट, ओके, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ बेसिस म्हणजेच काय, टू ऑब्झर्वेशन points. Angle made by object with basis किंवा angle made by object with two observation points is called as parallax angle. याला काय म्हणतो आपण, पॅरलॅक्स अँगल. इथपर्यंतचा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा. ओके, पुन्हा एकदा पॅरलॅक्स म्हणजे काय, तर apparent change in position of object when it is observed from the sideway positions. म्हणजे दोन डिफरंट पोझिशन पासून एखादा ऑब्जेक्ट आपण बघितला तर काय होतो, त्याची पोझिशन थोडीशी हलताना दिसते. ओके, म्हणजे आपल्या डोळ्याच्या समोर आपण पेन धरला, एकदा उजव्या डोळ्यानं बघितला तर तो डावीकडे थोडासा दिसणार, डाव्या डोळ्यानं बघितला तर थोडासा उजवीकडे दिसणार आहे. ओके, हे जे अपॅरेंट शिफ्ट इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट जे आहे ना त्याला पॅरलॅक्स म्हणायचं. आता एक्झाम मध्ये, थेरी एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन कसा येतो, व्हॉट इज द यूज ऑफ पॅरलॅक्स मेथड असा क्वेश्चन येणार, किंवा डिफाईन पॅरलॅक्सची डेफिनेशन येऊ शकते. ठीक आहे, किंवा बेसिस किंवा पॅरलॅक्स अँगल याच्या डेफिनेशन येऊ शकतात. बेसिस म्हणजे काय, व्हेरी सिम्पल, जे दोन ऑब्झर्वेशन पॉइंट आहेत ना त्या दोन ऑब्झर्वेशन पॉइंट मधलं डिस्टन्स. म्हणजे आपला जो आता एक्सपेरिमेंट होता त्याच्यामध्ये बेसिस म्हणजे काय होणार, डावा डोळा आणि उजवा डोळ्यामधलं डिस्टन्स, त्याला बेसिस म्हणायचं. आणि पॅरलॅक्स अँगल म्हणजे काय, अँगल मेड बाय ऑब्जेक्टनं केलेला अँगल, कुणाबरोबर, दोन ऑब्झर्वेशन डायरेक्शन बरोबर केलेला अँगल. ओके, सो अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ बेसिस किंवा टू ऑब्झर्वेशन पॉइंट्स, इट इज कॉल्ड एज पॅरलॅक्स अँगल. आता याचा वापर लक्षात घ्या, याचा वापर एखाद्या प्लॅनेटचं किंवा मूनचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी कसा होणार हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, आता एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा असतो, तर एक्सप्लेन हाऊ टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड, असा याच्यावर क्वेश्चन असणार आहे. तर क्वेश्चन कसा असणार आहे बघा, एक्सप्लेन हाऊ टू मेजर अगोदर पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं, पॅरलॅक्स म्हणजे काय लक्षात आलं. आता पॅरलॅक्स मेथडचा यूज कसा करायचा ते बघा. ओके, एक्सप्लेन हाऊ टू मेजर डिस्टन्स ऑफ मून ऑर प्लॅनेट, मून किंवा इतर एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स. एक्सप्लेन हाऊ टू मेजर डिस्टन्स ऑफ मून ऑर प्लॅनेट फ्रॉम अर्थ बाय पॅरलॅक्स मेथड. ओके, तर हे व्यवस्थित लिहायचं कसं बघा. पॉईंट नंबर 1 मध्ये डायग्रॅम त्याची लिहायची आहे. पॉईंट नंबर वन काय येणार बघा, दी डायग्रॅम टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट is as shown below. सुरुवातीला या पॅरलॅक्स मेथडची डायग्रॅम काढायची आहे. ओके, त्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी जी डायग्रॅम लागणार आहे ती डायग्रॅम काढायची. डायग्रॅम कशी येणार बघा, डायग्रॅम विल बी लाईक दिस. सो दिस इज द डायग्रॅम. बघा, आता याच्यामध्ये सगळे पॉइंट्स व्यवस्थित तुम्हाला नेम करावे लागतील. सो दिस इज द पोझिशन ऑफ द प्लॅनेट. पी हा का आहे, एक प्लॅनेट आहे, आणि ए आणि बी. सो दीज आर द टू पोझिशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर दोन पोझिशन घ्यायचे आहेत, ए आणि बी. ओके, सो फॉर एक्झाम्पल दिस इज द सरफेस ऑफ अर्थ, दिस इज अर्थ.
आणि अर्थवर काय करायचं आहे, 2 डिस्टंट पोझिशन घ्यायच्या आहेत, ए आणि बी. सुरुवातीला ए पोझिशन पासून काय करायचं, प्लॅनेटला ऑब्झर्व करायचं, नंतर बी पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं आणि या 2 ऑब्झर्वेशन डायरेक्शन जे आहेत ना त्यांच्यामधला अँगल मेजर करायचा. हा कुठला अँगल असणार आहे, पॅरालॅक्स मेथड नुसार पॅरालॅक्टिक अँगल असणार आहे. ओके, आता पॉईंट नंबर 2 काय येणार बघा याच्यामध्ये. बघा पॉईंट नंबर 1 काय लिहिला, द डायग्रॅम टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज ॲज शोन बिलो. ठीक आहे, तर याच्यामध्ये P is position of the planet आहे. ओके, P is the position of moon किंवा planet, position of moon and moon or planet, sorry, moon or planet. ठीक आहे, आपल्या समोर कुठंतरी प्लॅनेट किंवा मून असणार आहे. ओके, अँड ए अँड बी, ए आणि बी काय आहेत, आर 2 ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत. 2 ऑब्झर्वेशन पॉइंट्स ऑन अर्थ. ओके, आता ए आणि बी मधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. ओके, सो डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज नोन टू अस, कारण ते आपण मेजर अर्थवरचं 2 पोझिशन मधलं डिस्टन्स आपण इझिली मेजर करू शकतो ना. ए बी डिस्टन्स आपल्याला माहित आहे. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज नोन टू अस, ठीक आहे, सो दिस इज पॉईंट नंबर 2 झाला. आता काय करायचं आहे, सुरुवातीला ए पोझिशन पासून त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करायचं. ही त्याची ऑब्झर्वेशन डायरेक्शन असणार. म्हणजे कशातून बघायचं आहे, पुन्हा एकदा हे टेलिस्कोप मधून बघायचं आहे. टेलिस्कोप म्हणजे एक अशी पाईप असते, लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे ती बरोबर डायरेक्शन जी आहे ना, ती डायरेक्शन आपण काढू शकतो, बरोबर ऑब्झर्वेशन डायरेक्शन कशी असेल. ठीक आहे, सुरुवातीला ए पोझिशन पासून प्लॅनेटला बघायचं, नंतर बी पोझिशन पासून प्लॅनेटला बघायचं टेलिस्कोप मधून, आणि या 2 ऑब्झर्वेशन डायरेक्शन जे आहेत ना त्यांच्यामधला अँगल मेजर करायचा. दॅट इज द पॅरालॅक्टिक अँगल. ओके, नाऊ planet is observed from positions A and B, and angle between observation directions, theta is measured. या 2 ऑब्झर्वेशन डायरेक्शन म्हणजे एपी आणि बीपी. ऑब्झर्वेशन डायरेक्शन म्हणजे पाहिजे तरी ते लिहितो, ऑब्झर्वेशन डायरेक्शन एपी आणि बीपी या 2 ज्या डायरेक्शन आहेत ना, ओके, बिटवीन ऑब्झर्वेशन डायरेक्शन एपी अँड बीपी, दॅट इज कुठला अँगल, थीटा इज मेजर्ड. हा अँगल मेजर करायचा, तो आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, मेजर केल्यानंतर आता थीटा इज ऑल्सो इक्वल टू काय येणार आहे, पॅरालॅक्स अँगल येणार आहे. थीटा इज ऑल्सो इक्वल टू पॅरालॅक्स अँगल. आता बघा, जर हा अँगल, जनरली प्लॅनेट किंवा मून जे आहे ते आपल्यापासून खूप लार्ज डिस्टन्सवर असतात. प्लॅनेट किंवा मून आपल्यापासून काय असणार आहेत, खूप लार्ज डिस्टन्सवर असणार आहेत, बरोबर. आणि त्याच्यामुळे हा अँगल जो आहे काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. जनरली ए आणि बी अर्थवरच्या 2 पोझिशन आहेत, त्या जवळच्या पोझिशन आहेत. ए अँड बी आर क्लोज टू इच अदर, म्हणजे जास्त क्लोज नसतात, काही किलोमीटरचं अंतर त्याच्यामध्ये असतं. आणि प्लॅनेटचं डिस्टन्स आपल्यापासून काय आहे, खूप लार्ज आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हा या ट्रायंगलची एबी ही स्ट्रेट लाईन जी आहे ना, ती स्ट्रेट लाईन इक्वल टू काय असणार आहे, आर्क लेंथ असणार आहे. इथं आपण काय लिहू शकतो बघा, ऍज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज लार्ज, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असणार, एपी किंवा बीपी. फॉर एक्झाम्पल एपी हे डिस्टन्स इज काय असणार आहे, लार्ज ऍज कम्पेअर्ड टू बेसिस म्हणजे एबी. हे लार्ज असल्यामुळे काय होणार आहे,
स्ट्रेट लाईन ए बी इज इक्वल टू आर्क लेंथ. ओके, लाईन ए बी इज इक्वल टू काय येणार आहे, आर्क ए बी असं आपण म्हणू शकतो. आर्क ए बी, लाईन ए बी इज इक्वल टू आर्क ए बी येणार आहे. आता इथं काय करायचंय लक्षात घ्या, लाईन ए बी हा आर्क ए बी झाला ना. आता आपल्याला माहित आहे, आपल्याला काय माहित आहे, एक अँगल माहित आहे. वी नो दॅट अँगल इन रेडियन, अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला काय असतो रे, आपण बघितलाय ना सुरुवातीला, प्लेन अँगलचा फॉर्म्युला अँगल इन रेडियन इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस हा फॉर्म्युला असतो, आपल्याला माहित आहे. अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता ही डायग्राम जरा बघा व्यवस्थित. ओके, याच्यामध्ये अँगल इन रेडियन बरोबर आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ म्हणजे काय येणार, ए आणि बी या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स, बरोबर आहे ना. ओके, थिटा म्हणजे अँगल येणार आणि रेडियस म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स. रेडियस म्हणजे काय येणार, हे येणार ना रेडियस, दॅट इज एपी. ओके, सो अँगल इन रेडियन म्हणजे काय येणार, इथं जो मेजर केलेला आपण पॅरलॅक्स अँगल आहे तो थिटा. आर्क लेंथ म्हणजे काय येणार आहे, ए बी येणार आहे आणि रेडियस म्हणजे काय येणार आहे, ए पोझिशन पासून पी पोझिशनचं डिस्टन्स. ओके, अँड देअरफोर मी इथे लिहू शकतो एपी इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी बाय थिटा येणार. आता एपी म्हणजेच काय येणार आहे, बट एपी म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट आहे ना, ते आपल्यापासूनचं डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. ओके, सो देअरफोर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट काय येणार बघा, देअरफोर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, आपल्यापासूनचं डिस्टन्स ऑफ प्लॅनेट काय येणार आहे, इज इक्वल टू ए बी. हे आपण तर मेजरच केलंय ना ऑलरेडी, ए आणि बी या दोन अर्थवरच्या पोझिशन आहेत, ते डिस्टन्स आपल्याला माहिती असतं. आणि त्याचबरोबर दोन ऑब्झर्वेशन डायरेक्शन मधला अँगल म्हणजे पॅरलॅक्स अँगल थिटा देखील माहिती आहे. सो इन दिस वे डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट इज मेजर्ड. सो या पद्धतीने हे एक्झाम मध्ये 4 पॉइंट्स मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. ओके, पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. एक्सप्लेन हाऊ टू मेजर डिस्टन्स ऑफ मून ऑर प्लॅनेट फ्रॉम अर्थ बाय पॅरलॅक्स मेथड. द डायग्राम टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज ॲज शोन इन फिगर. ही या पद्धतीने डायग्राम येणार आहे. तर याच्यामध्ये पी म्हणजे काय आहे, द पोझिशन ऑफ मून ऑर प्लॅनेट आहे, आणि ए आणि बी काय आहेत, हे दोन ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, ते आपण मेजर करू शकतो. आता काय करायचं, सुरुवातीला ए पोझिशन पासून प्लॅनेटला ऑब्झर्व करायचं, नंतर बी पोझिशन पासून ऑब्झर्व करायचं, आणि हे एपी आणि बीपी मधला अँगल म्हणजे दोन ऑब्झर्वेशन डायरेक्शन मधला अँगल थिटा मेजर करायचा, दॅट इज पॅरलॅक्स अँगल. आता इथं काय होणार बघा, ए बी ही स्ट्रेट लाईन लेंथ आपल्याला जरी दिसत असली तरी काय होणार आहे, ती आर्क लेंथ एवढीच असणार आहे. ओके, कारण लक्षात घ्या, रेडियस जर खूप लार्ज असेल ना तर कर्व्ड सरफेस देखील स्ट्रेटच दिसतो ना. एक एक्झाम्पल देतो, अर्थचा सरफेस आपल्याला, आपण ज्यावेळी अर्थचा सरफेस बघतो त्यावेळी आपल्याला तो प्लेनच दिसतो, परंतु ऍक्च्युअली कसा आहे, स्पेरिकल आहे. म्हणजे स्पेरिकल सरफेस किंवा कर्व्ड सरफेस इक्वल टू प्लेन सरफेस कधी होऊ शकतं, रेडियस खूप लार्ज असेल तर. आता इथं रेडियस म्हणजे प्लॅनेटचं डिस्टन्स हे लार्जच आहे ना, इथं डिस्टन्स खूप लार्ज आहे आणि थिटा खूप स्मॉल आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, स्ट्रेट लाईन लेंथ इज इक्वल टू आर्क लेंथ होणार. इथं स्ट्रेट लाईन लेंथ इज इक्वल टू आर्क लेंथ, म्हणजे लाईन ए बी हे काय होणार आहे, इथं आर्क लेंथ होणार. ए बी हे डिस्टन्स जे आपल्याला माहिती आहे तीच आर्क लेंथ होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आता मग सिंपल एक फॉर्म्युला इथं वापरायचा आहे, अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. सो रेडियस इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय अँगल येणार. आर्क लेंथ म्हणजे ए बी आहे. ओके, रेडियस म्हणजे ते डिस्टन्स आहे जे आपल्याला मेजर करायचं आहे, आणि डिवायडेड बाय थिटा. थिटा म्हणजे अँगल, तो ऑलरेडी आपण मेजर केलेला आहे. सो इन दिस वे बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड वी कॅन मेजर दी डिस्टन्स ऑफ ए मून ऑर प्लॅनेट फ्रॉम अस. लक्षात आलं, या पद्धतीने 4 पॉइंट्स तुम्हाला लिहावे लागतील. ओके, याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा.